आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शिव, तू शुअर आहेस ना हा प्लॅन वर्क होईल? माहित नाही अशू, म्हणजे मला आता हा एकच पर्याय दिसतोय म्हणून मी इथे आले। तुम्ही इथेच बघितलं होतं तिला? म्हणजे अप्पर आणि डिप्परने बघितलं होतं ह्याच गल्लीतनं जाताना, मग मी आले, पण तिनेच आम्हाला पकडलं। हे बघ, ती आता समोर आली तर काय करायचं आपण? आपण तिला पकडायचं, अजून काय करणार? हे बघ अशू, ती गायब आहे म्हणजे खोटच बोलते। आपण तिला पकडू आणि डायरेक्ट पोलिसात नेऊ। बरोबर आहे। हे बघ आली। हळू हळू हळू। काय झालं? काय कळलं का? ऐक ना, कुठे राहते काही कळलं? शिवा, मोठा गेम झाला यार। काय गेम झाला? अरे अरे तिचा फोटो आम्ही सगळ्यांना दाखवला, पण तिला कोण ओळखतच नाही। अरे पण ती इथेच राहते म्हटलं होतं ना तुम्ही बघितलं तिला? हा, पण अशी कोणतीच मुलगी राहत नाही असं सांगत होते त्याच्या एरियातले। अरे यार, हा एकच पर्याय होता आपल्याकडे। आता कुठे शोधायचं तिला? इकडे? अरे इथून चालत जावं लागेल, मी आले थांब। अरे काकू, अहो इथे अंजली नावाची मुलगी राहते, ती कुठे आहे? ही काय आताच गेली? अंजली, अगं अगं अंजली, ऐकून घे। अगं अंजली, ऐक। अंजली गेली ना, तू ब्युटन घे ना पटकन। चल लवकर चल, लवकर चल। थांबा। बस झाला आता, किती पळणार आहेस? थांब आता। मिस्टर देसाईंना खोट्या आरोपात अडकवलेल्या अंजली उर्फ रेणुका काटेला ह्यानं आम्ही अटक केली आहे। अंजली तिचं खोटं नाव होतं। तिच्याकडून आम्ही स्टेटमेंट घेतली। आशुतोष देसाई यात निर्दोष आहे। त्यांना जाणून बुजून ह्यात अडकवण्याचा तिनं डाव रचला होता। पण सर, तिचं असं करण्यामागचं कारण काय? आमची चौकशी सुरू आहे, सगळ्या गोष्टी बाहेर येतीलच तेव्हा आम्ही तुम्हाला सांगूच। अहो पण सर, काहीतरी माहिती मिळालीच असेल ना तुम्हाला? आता माझ्याकडे पूर्ण माहिती नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला आता काही सांगू शकत नाही। काहीतरी माहिती मिळालीच असेल, प्लीज बघा आमचं ऐक, हवालदार ह्यांना बाहेर घेऊन जा। सर 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 प्लीज सर सर आम्हाला माहिती द्या सर, काहीतरी माहिती मिळाली असेल सर, चौकशी दरम्यान काहीतरी माहिती मिळाली असेल सर। सर प्लीज सर सर काहीतरी माहिती मिळाली असेल तुम्हाला? सर हॅलो। या बसा। वा वा मिस्टर अँड मिसेस देसाई, वा कमाल केलीत तुम्ही। म्हणजे खरं तर आमचंच काम सोपं गेलं। मिस्टर देसाई, तुमच्या बायकोचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे हे सिद्ध झालं, कारण छडा तर लावलाच पण तुमचं नाव देखील क्लिअर केलं आणि नशिबान लोकांनाच अशी बायको मिळते आणि तुम्ही ते नशिबान आहात। असं नाहीये सर, मी फक्त माझं कर्तव्य केलं। पण मला सांगा तुम्ही हे केलं कसं?
नाही म्हणजे एवढ्या मोठ्या शहरात तुम्हाला ती सापडली कुठून? काय चाललंय डोक्यात नक्की? बघ आता हे बघा, तुम्हाला तर माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून आशूवर एक खोटा आरोप झाला होता. त्याने काही मुद्दामून केलेला नाहीये. खरं तर सगळे पुरावे शोधून त्याला निर्दोष पण सोडलंय, पण लोकांच्या नजरेत तो अजून दोषीच आहे. यासाठी ना त्या मुलीला शोधणं खूप गरजेचं आहे आणि त्या मुलीचा काही पत्ताच लागत नाही. मला तुम्हा सगळ्यांची मदत हवी आहे. आम्ही काय करू शकतो? कारण हे शहर म्हणजे तुम्ही आहात चाचा. तुम्ही कामानिमित्त शहराच्या कोपऱ्या कोपऱ्यात गेलेला असाल, म्हणजे पाव विकायला असो, रिक्षा चालवायला, टपरीवर, सगळ्या ठिकाणी. म्हणून मला तुमची मदत पाहिजे. तुम्हाला सगळं माहीत असेल. खरंच चाचा, तुम्हीच मला मदत करू शकता. खूप गरज आहे मला तुमची. अरे बस का शिवा, तू आमच्यासाठी एवढं काय केलं? अरे हे तर काहीच नाही रे. हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. आणि हा, या शहराचा खरा नेटवर्क आपणच आहे. बरं ठीक आहे, मी ना तुम्हाला व्हॉट्सअपला सगळ्यांना फोटो पाठवते. तुम्ही तुमच्या मित्रांना, जे कोण ओळखीचे आहेत त्या सगळ्यांना हा पाठवा, म्हणजे जरा मदत होईल आम्हाला. क्या बात आहे शिवा, तू खरंच खूप स्मार्ट आहे. ही आयडिया तर कमाल आहे. खरं तर तू पोलिसात असायला हवी होतीस. अरे काय बोलताय सर तुम्ही? अरे खरंच, आमच्या डिपार्टमेंटचं नाव मोठं केलं असतंस तू. असं काही नाही आहे सर. मी हे फक्त आशूसाठी केलं. तो नसता तर हे नसते करू शकले. बरं, तू म्हणते तसं, पण तुमचे पुन्हा एकदा आभार. खूप मोठं काम केलंस तू. साहेब, तुमचे सुद्धा खूप आभार. तुम्ही होतात म्हणून हे सगळं शक्य झालं. बरं, ते सगळं जाऊ द्या. राऊत, त्या मॅडमना घेऊन या. तू का केलं हे सगळं? कुणाच्या सांगण्यावरनं केलंस? माझा राग आहे आशुतोष देसाईवर, आणि मला माझ्या डोळ्यासमोर पण नकोय. एक मिनिट, मी काय केलंय? आज चल आत. ताई थांब. मॅडम एक मिनिट. सोनू, तू काय करतेस इथे? तुला सांगितलं होतं ना येऊ नको म्हणून. बाळा तू जा, मी 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 परत येईन. ऐक माझं. इथे ना गप्पा नाही मारायच्या. चल. थांबा थांबा थांबा. नको रडू, शांत हो. हे कारण होतं तू हे सगळं करण्यामागचं. तू नको काळजी करू इच्छी. मी सांभाळीन हिला. माझा शब्द आहे तुला. चला. बस झालं.